मी सध्या पुण्यातील सारसबाग चौकात आहे आणि आदिवासी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी जे आहेत ते विविध प्रश्न घेऊन आता मोर्चा काढतायत। खरं तर कालच राहुल गांधी यांचा पुण्यात कार्यक्रम पार पडला आणि या कार्यक्रमात आदिवासी विद्यार्थ्यांना नेमकं कशा कशा गोष्टींना सामोरे जावं लागतं हे एका विद्यार्थिनींनी मांडलं होतं आणि ती विद्यार्थी देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेली आहे। ताई, तुझं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये। राहुल गांधींना भेटला, देश स्वातंत्र्य होऊन आपले इतके दिवस झालेले आहेत, मात्र आपण आत्ताच स्वातंत्र्य दिन देखील साजरा केला, मात्र छोट्या छोट्या गोष्टींसाठी आदिवासी विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरावं लागतं। मला आता तुम्हीच मांडलं, म्हणजे आपला 80 वर्ष झालं आपला भारत देश स्वातंत्र्य होऊन, परंतु आदिवासी जे लोक आहे, आदिवासी तो समाज आहे, त्याच्यावरती जो अन्याय करत आहे हे सरकार, ते वारंवारतेने म्हणजे जसं आपण स्वातंत्र्याचे वर्ष साजरे करत आहोत तसं तसं हे जे आमच्यावरती अन्याय वाढतच चाललेले आहेत असं मी तुम्हाला सांगेल। आणि त्यामध्ये जे मी काल राहुल गांधींनी जो मला मंच उपलब्ध करून दिला, त्यांच्याशी बोलण्याची जी मला संधी भेटली, त्याच्यामध्ये मी जे मांडत होते ते खरं तर आमचं गेले 10 दिवस आणि आजचा 11वा दिवस आहे, आमचं आमरण उपोषण चालू आहे। तिथं आमचे विद्यार्थी आमरण उपोषणाला बसले, त्यामध्ये आमच्या 2 विद्यार्थिनी देखील आहेत, त्यांची परिस्थिती खूप गंभीर आहे। हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही तिथे गेलेलो होतो। आमच्या प्रमुख मागण्या काय आहे तर जे 12,500 पदांची भरती आहे, विशेष पद भरती, ती तात्काळ करण्यात यावी। जसं की जे आपले सीएम साहेब आहेत, त्यांनी मागच्या वर्षी एक स्टेटमेंट काढलं होतं की पुढच्या 100 दिवसामध्ये ही पदभरती तात्काळ करण्यात येईल, परंतु अजूनही त्याच्यावरती कोणतीही कार्यवाही झालेली नाही। तर आमचं म्हणणं आहे की ज्या 12,500 पदांची पदभरती ही तात्काळ करण्यात यावी। त्याचबरोबर जे लाखाच्या आसपास जे बोगस आदिवासी आहेत ते आमच्या जागेवर बसलेले आहेत, त्यांचं तात्काळ निलंबन करण्यात यावं आणि त्यांना जे बोगस आदिवासी प्रमाणपत्र ज्या अधिकाऱ्यांनी मिळवून दिलं त्यांच्यावर देखील कठोर कारवाई झाली पाहिजे। त्याचबरोबर जे आमच्या ट्रायबल विभागाने आदिवासी विद्यार्थ्यांच्या विरोधी आदिवासी विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा असा GR काढलेला आहे, तो तात्काळ रद्द करण्यात यावा, हे आमच्या मागण्या आहेत। तसंच ज्या गडचिरोली येथे ज्या विद्यार्थिनी मृत्युमुखी पडल्या त्यांना देखील त्यांच्या कुटुंबियांना 1 कोटीची मदत व्हावी आणि आश्रमशाळेची परिस्थिती सुधारावी, हे आमचं मागणं आहे। राहुल गांधींसोबत तुमची जी चर्चा झाली त्याच्यात महत्त्वाचा तुम्ही जो मुद्दा मांडला आणि जो प्रकर्षाने समोर येतोय तो मेडिकल चाचण्यांसंदर्भात आहे। विद्यार्थ्यांना कशा प्रकारे या मेडिकल चाचण्यांना सामोरे जावं लागतं, काय तो नेमका मुद्दा होता आणि काय त्याच्यावर तुमचं म्हणणं? म्हणजे जो 5 ऑगस्ट 2026 रोजी आदिवासी विकास विभागाने एक GR काढला, त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की ज्या विद्यार्थी आहेत त्या 1 महिन्यापेक्षा जास्त त्यांच्या गावाला राहिल्या तर तिकडनं येताना ते मेडिकल टेस्ट करून यायची, पण ते शब्दांशी खेळ करत आहेत। म्हणजे या मेडिकल टेस्ट याच्या मागे काय तर ते विद्यार्थिनींची प्रेग्नन्सी टेस्ट करतात आणि मग त्याच्यामध्ये ते आदिवासी विद्यार्थ्यांवर अन्याय करत आहे, कारण तर कोणत्याही वसतिगृहामध्ये किंवा कुठेही कोणकोणते टेस्ट केले जातात, नेमक्या कुठल्या टेस्टला तुमचा विरोध आहे? आमचा एकच टेस्टला विरोध आहे, ती म्हणजे प्रेग्नन्सी टेस्ट। बाकीचे ब्लड टेस्ट वगैरे केलं तर काय प्रॉब्लेम नाही, पण आम्हाला काय म्हणायचंय, आम्हाला 4-5 दिवस ससून सारख्या हॉस्पिटलमध्ये फेरायला मारायची काय गरज आहे? तुम्ही आमच्या सुरक्षेसाठी तुम्ही आदिवासी जे हॉस्टेल आहेत किंवा सगळ्याच प्रायव्हेट हॉस्टेल, शाळा, तिथं तुम्ही 24 तास एक नर्स का नाही ठेवू शकत, असा आमचा प्रश्न। आपण पाहतोय की सध्या बहुसंख्य विद्यार्थी जे आहेत ते या स्वारगेटच्या सारसबाग चौकात जमलेले आहेत आणि आता हा मोर्चा सुरू होतोय, मात्र हे सगळं वास्तव आहे। या विद्यार्थिनींनी काल राहुल गांधींच्या छानत्रो की गुंज हा कार्यक्रम जो झाला, या कार्यक्रमात देखील हे सगळं राहुल गांधींसमोर मांडलेलं आहे। राहुल गांधी यावेळी सगळे भावुक देखील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते, मात्र हे विद्यार्थ्यांचं ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे। सरकारला कधी जाग येणार असा आता प्रश्न निर्माण होतो। कॅमेरा पर्सन निकेतन मानेसह अजिंक्य धायगुडे, एनडीटीव्ही मराठी, पुणे।